तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आता आपण न्यूज बघालोय, पेपरात बातम्या बघालोय की आता इलेक्शन लागणार आहे. तर नक्कीच आपल्या एडिटरचा ह्यो सण असल्यासारखा आहे. तर त्यामुळं फायनली मी आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला एक पोस्ट टाकलेली आणि या संदर्भात तुमच्या आधीपासून मागणी होतीच की दादा इलेक्शन सोशल मीडिया बॅनर आम्हाला पाहिजे आहे, जेणेकरून आम्ही जो काही पुढचा उमेदवार आहे तर त्याला दाखवू शकेल की आम्ही इलेक्शनच्या ऑर्डरी करतोय प्रॉपर आणि एकदम नादरीतीच्या ऑर्डरी करून देऊ शकतोय. ओके, तर नक्कीच आजच्या संपूर्ण व्हिडिओ सेक्शनमध्ये मी संपूर्ण सगळ्या गोष्टी कव्हरअप करणार आहे. म्हणजेच मी बॅनरही कसा करायचा ते सांगितलंच आहे, प्लस एडिटेबल PLP फाईल पण दिल्या. पण त्यापेक्षाही मेन म्हणजे काही टिप्स अँड ट्रिक्स देणार आहेत जेणेकरून तुम्हाला ऑर्डर मिळतील आणि भरपूर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. सगळ्या गोष्टी नीट ऐका आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नक्कीच आज आपण एडिटेबल PLP दिल्या प्लस मटेरियल दिलं आहे फ्री, तर नक्कीच यूज करू शकताय. त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे आजच्या व्हिडिओला लाईक करा, भरपूर भरमसाठ ढीक प्रमाणात प्रेम द्या. जसं की आता खासदारकी लागणार, त्यानंतर आमदारकी, त्यानंतर नगरपालिका, भरपूर काही गोष्टी आहेत. तर त्यामुळे ढीक प्रेम पाहिजे मला या व्हिडिओला. भरमसाठ शेअर करा. तर पुढे मी व्हिडिओमध्ये काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याचंही उत्तर द्यायला नक्कीच कमेंट करा. त्याचबरोबर राहिला विषय आपल्या क्लासचा. तर भाऊंनो, येत्या 26 तारखेला बॅच जी चालवणार आहे तर ती भरपूर ढीक प्रेम देऊन फुल्ल केल्या, पण भरपूर जास्त मागल्या असण्या कारणानं आपण एक 7-8 ॲडमिशन एक्स्ट्रा वाढवल्यात. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा आणि मोबाईलचंही 4-5 ॲडमिशन बाकी आहेत, तर तीही लवकरच बॅच क्लोज होईल. तर नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा. भरपूर ढीक प्रेम दिला याही बॅचला, तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. बाकी वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर सविस्तर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग तुम्ही ॲडमिशन डन करू शकताय. तर चला तर जाऊयात आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तिथंच आपण संपूर्ण सविस्तर आपला जो काय बॅनर आहे तर तो तयार करूयात. तर भाऊंनो, आता आलं आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं पहिल्यांदा आपण जी काही साईज आहे इमेज साईज म्हणत तर ती साईज घेऊया. तर आपली उभी साईज आहे 4x5 वाली. तर विड्थ आपल्याला टाकायला पाहिजे 4000 आणि हाईट आपल्याला टाकायला पाहिजे 5000. म्हणजे 4x5 आपला ॲस्पेक्ट रेशिओ येतो, तुम्ही बघू शकताय. म्हणजे 4x5चा आपण बॅनर क्रिएट केला आहे. तर आता ओके केलं. जे काय मधील गोष्टी आहेत तर ते आपण घालवून टाकूयात आणि जे काय आता इम्पॉर्ट आहेत गोष्टी तर ते आपण आता हळूहळू करत जाऊयात. जसं की त्यातल्या आता आपली पहिली गोष्टी आपण असं बॅकग्राऊंड ॲड केले. तर प्रॉपरली ते हे बॅकग्राऊंड जरा आपल्या साईजपेक्षा प्रमाणापेक्षा जरा मोठा आहे, तर त्यामुळे तुम्ही त्याला स्ट्रेच करून ॲड करा आणि ते लॉक करून घ्या. आता मी लॉक केले, तुमच्या पद्धतीने ॲड करा आणि चांगल्या प्रकारे त्याचा यूज करा. त्यानंतर इम्पोर्ट हे पाठीमागचं जे काय खुर्ची जी काय तर ती आपली उठावदार दिसावी या दृष्टिकोनातून ते दिलं आहे. तर प्रॉपरलीरित्या हे मी मिडलला सेट करतो मॅग्नेटचा वापर करून परफेक्टलीरित्या. आणि त्यानंतर मग आता यावर आपली खुर्ची ॲड करायची आहे. ती काय किरकोळ झाली की आपला संपूर्ण मुद्दा क्लिअर आणि कवरअप होतो. त्यानंतर खुर्चीला जर आपण ॲडजस्ट करूया बारकं करून प्रॉपर, कारण का जरा खाली आपली काही पट्टी पण येणार आहे, तर त्यामुळं मी जरा ग्रे डाऊन करतो त्यासाठी. ओके डन. तर खाली पण आपल्याला जागा सोडणं गरजेचं आहे, कारण का तिथं आपलं जे काय नाव नंबर आहे तर ते येणार आहे. डन. तर जी काय खुर्ची आहे ऑलरेडी तर त्याला जरा मी रिफ्लेक्ट करतो, कारण का ते जरा भरपूर डल झाले. तर ब्राईटनेस जरा वाढवतो, कॉन्ट्रास्ट जरा वाढवतो, त्यानंतर जरा सॅच्युरेशन आणि एक 10-20 प्रमाणात आपलं जे काय व्ह्यू सेक्शन आहे व्ह्यू सेक्शन जसं की 20 आपण व्ह्यू सेक्शन केलं आहे, जेणेकरून जी काय खुर्ची आहे ना तर ते एकदम प्युअर लाल दिसेल या दृष्टिकोनातून आपण केले. ओके, तर ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट इथं मी एडिट केल्या, तर टेक्स्टिंग पण मी इथं एडिट करणार आहे बेसिक ते ॲडव्हान्स. तर आता काय काय गोष्टी आहेत तर त्या बघा. प्रॉपर मी जो बॅनर केला आहे तर तो प्रॉपर सगळ्या इलेक्शनला चालून जातो आहे. जसं की खासदारकी, आमदारकी, नगरसेवक, त्याचबरोबर सरपंचची जी काही ग्रामपंचायत आहे किंवा नगरपालिका, नगरसेवक, नगरपरिषद असेल तर त्या सगळ्याला चालून जातो आहे. या दृष्टिकोनातून मी बॅनर केला आहे. तर एकदम खतरनाक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता प्रश्न असा विचारतो आहे की आपण ह्यो बॅनर कसा करायचा मी आता शिकवले, पण इलेक्शनच्या प्रॉपरली त्या ऑर्डर्स कशा घ्यायच्या. ओके, त्या नेत्याला कसं भेटायचं, काय बोलायचं, तो खासदार असो, आमदार असो किंवा नगरसेवक असो, कोणी असो, तर त्याच्याबरोबर कसं भेट घ्यायची, त्याच्यापर्यंत कसं पोचायचं, आपलं पॅकेज कसं सांगायचं, आपला रिझ्यूम कसा द्यायचा, आपला पोर्टफोलिओ काय असावा, ह्यावर जर ट्युटोरियल पाहिजे का नको हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. जे मी माझ्या क्लासच्या स्टुडंटना समजून सांगतो प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स, तर तेच मी तुम्हालाही सांगेन. तर नक्कीच तुमची जर इच्छा असेल कमेंट करून मला सविस्तर विचारा आणि सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते पण मांडू शकता कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच. तर ह्या विषयी नक्कीच विचार करा. ओके, तर आता मी टेक्स्टमध्ये गेलो प्रॉपर. आता इथं मी एक मेन वाक्य लिहिले, कोण होणार खुर्चीचा मानकरी. तर पहिलं आपलं मेन वाक्य तर ते म्हणजे खुर्चीचा. तर खुर्चीचा या थीममध्ये आपण प्रॉपरली हे मोठं वाक्य म्हणजे एक प्रकारे शब्द तुम्ही म्हणू शकता हे ठेवला आहे. याला आपण मोठं जरा हे लॉक करून घेतो, गोष्टी हालाल्यात.
तुम्ही जेव्हा यूज करणार आहे तेव्हा इथं तुम्ही दुसरं एलिमेंट घालून तुमच्या पद्धतीने एडिट केला तरी चालेल, काय अडचण नाही. एडिट रिसेंट आता मी प्रॉपर जो काय आपला टेको फॉन्ट आहे तर तोच वापरला आहे, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट टाईप करून बदल करता येईल त्याचा ह्या दृष्टिकोनातून. ओके डन. तर त्यानंतर खुर्चीचं आपण कॉपी केलं, हे जरा लहान केलं. त्यानंतर कोण आणि होणार एवढंच आता आपल्याला टाईप करायचं आहे वर. याचा आपल्याला कलर पण चेंज करायचा आहे, ते पण आपण बघूयात 5 मिनटं. तर हे परफेक्टलीरित्या आपण ॲडजस्ट केले. खुर्चीचा जो काय कलर आहे तर तो आपण चेंज करूयात. कलर जो आहे तर ते प्रॉपरलीरित्या जो काय आपला ह्यू सेक्शन आहे ह्यावरून उचलूयात, काय अडचण नाही. आणि मग आपला ह्याचा प्युअर आपण कलर करायचा 1 नंबर. त्यानंतर आता मानकरी. मानकरीसाठी आपला खाली फॉन्ट घ्या, त्याचीच कॉपी घेऊन मानकरी आणि आपलं जे काय क्वेश्चन मार्क, कारण का आपण प्रश्न विचारवले. त्यानंतर आता ग्रीड आपण ऑफ केली. मानकरीला त्यांनी जरा चांगल्या प्रकारे सेट करूयात. डन. त्यानंतर येणार आता आपली इथं खाली पट्टी. त्यानंतर आता प्रचार तुमचा जबाबदारी आमची, हे एक मेन वाक्य आहे ते आपण टाकणार आहे, तर त्यासाठी ती पट्टी आपण ॲड करालो आहे इझिलीरित्या. तर आता आपण पट्टी ॲड केली चांगल्या प्रकारे. आता ह्याचा कलर सेट करायचा आपल्याला. तर कलर प्रॉपरलीरित्या मी डार्क कलर, आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे तर त्यावरूनच मी उचलणार आहे. पण आता लईच डार्क झालं, पण याची ऑपोसिटी आपण कमी करायची आहे, ऑपोसिटी लो करायची. एक प्रकारे एक 80% ठेवला तरी चालेल, कारण का पाठीमागचं बॅकग्राऊंड जरा जरी दिसलं तरी ते एकदम छान दिसते. ओके. तर आता कोण जे काय सेक्शन आहे हे मी कॉपी करतो इथं, आणि इथं मग प्रचार तुमचा जबाबदारी आमची यादीमध्ये मी इथं ॲड करतो. प्रचार तुमचा 2 डॉट जबाबदारी आमची, आणि उद्गारवाचक चिन्ह मेन आहे, कारण का आपण एक त्यांना विश्वास द्यालो आपला, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ॲड करणं गरजेचं आहे. हे बरोबर मिडलला सेट. त्यानंतर याचा एक कलर चेंज, आणि त्यानंतर मग राहिलेली गोष्ट जी आहे तर ते आपण आपल्या पद्धतीनं खाली ॲडजस्ट करू शकतो. म्हणजेच काय, आता मी इथं काय लिहिलं, एक पॉईंट लिहिला आहे साधा सिंपल, निवडणूक प्रचारासाठी सर्व डिजिटल कामे, असं एक पॉईंट लिहिला आहे. तुम्हाला जो वाटतोय तर तो पॉईंट लिहायचा. आणि आता जो का आपण बॅनर करालो ह्यो एक प्रकारे 2 फॉन्ट ज्यात जास्तीत जास्त करून वापरल्यात. तर तुम्ही जेव्हा बॅनर करताय कोणताही, ह्यो असो किंवा अजून कोणता XYZ असो, 3 ते 4 यापेक्षा जास्त टाईपचं फॉन्ट अजिबात यूज करायचं नाहीत, बॅनर मग वेगळा दिसतो. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मी एक एक्स्ट्रा न्यू टेक्स्ट घेतलं, आणि त्यानंतर आता इथं मी डायरेक्ट टाईप करतो निवडणूक प्रचारासाठीची सर्व डिजिटल कामे. आता मी एक वाक्य ॲड केले इथं, तुम्हाला जे योग्य वाटते त्या दृष्टिकोनातून करा. इथं मी जरा हिंद फॉन्ट वापरतो, हिंदी मीडियम. आता या टीममध्ये मी निवडणूक प्रचारासाठीची सर्व डिजिटल कामे असं ॲड केलं आहे ना. तुम्ही इथं जसं की विकास कामे किंवा प्रचाराचा परफेक्ट जे काय असेल ना तुम्ही करू शकता. मंथली पॅकेज अवेलेबल, किंवा इलेक्शन सेक्शन असेल तर इलेक्शनची सर्व कामे करून मिळतील. जे काय असेल तर ते प्रॉपरली तुम्ही तुमचा जो काय पॉईंट आहे, जो काय मुद्दा आहे तर तो टाका. चांगल्या प्रकारे तुमचा बॅनर क्रिएट होईल. ओके, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतात, मी फक्त फॉर एक्झाम्पल काय टाकायचं इथं ते सुचत नसेल ना तर त्यासाठी मी ते दिले. ओके, काळजी करू नका. त्यानंतर आता खाली काय येणार आपलं अधिक माहितीसाठी संपर्क. आता इथं तुम्ही तुमचा नंबरही टाकू शकताय. अधिक माहितीसाठी संपर्क यादीमध्ये इथं 2 डॉट देतो मी इझिलीरित्या. डन. त्यानंतर ही जी कॉपी, आणि इकडं जो का आपला मोठा नंबर आहे ते म्हणजे एक प्रकारे मोठ्या अक्षरात इंग्लिश 99 70 76 0 230. ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनीही याच नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, लास्टचे भरपूर कमी सीट्स उरलेले आहेत, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून सीट बुक करा. ओके, जो नंबर टाकला यावरच करा.
तुमचा जो काय नंबर आहे तो तुम्ही इथं डिजिटलरित्या टाकू शकता. म्हणजे जो अवेलेबल आहे कायम तोच टाकायचा, बंद आहे तो टाकायचा नाही, मग कामं सगळी निघून जातील तुमची. डन. बघू शकता इझिलीरित्या आपला संपूर्ण बॅनर चांगल्या प्रकारे क्रिएट झाला आहे. ही आपण एडिटेबल PLP फाईल तुम्हाला दिल्या, चांगल्या प्रकारे डायरेक्ट एडिट होत्या, म्हणजेच टेक्स्टिंग पण एडिट होणार आहे, कारण काय तुमच्यासमोरच केले. नक्कीच आजचा बॅनर, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. आजच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे. भरमसाठ मी जे काय प्रश्न विचारल्यात त्याचं नक्कीच उत्तर द्यायचं आहे प्रॉपर आपल्या कमेंट सेशनमध्ये, आणि तुम्हाला जे काय वाटते तर ते एक्स्ट्रा प्रश्नही तुम्ही टाकू शकता. बाकी क्लास रिलेटेडही लक्षात ठेवा, भरपूर कमी सीट सुटल्यात, भरपूर काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहेत. ढीक प्रेम द्या क्लासला आपल्या, आणि नक्कीच कॉन्टॅक्ट करावर तुम्हाला नंबर दिसला आहे. बाकी बोलूया होताच आपण आपल्या कॉलवर किंवा व्हॉट्सअपवर. बाकी ॲडमिशन मग त्यानंतर डन करू शकता. तर भेटवलो करतो पण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.